मोठी बातमी समोर येते महिला व बाल विकास मंत्रालयाकडून ज्या ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीये अशा माता भगिनींना केवायसी करताना दुसरा OTP हा कोणाच्या आधार नंबरवर घ्यायचा असा प्रश्न पडलेला होता। यावरती महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे वेबसाईटवरती नवीन ऑप्शन आणलेला आहे, ज्यामध्ये ज्या ज्या माता भगिनींना वडील किंवा पती नाहीत अशांना कागदपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन चालू झालेलं आहे। अशा प्रकारे आता त्या माता भगिनी त्यांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात। पण ज्या ज्या माता भगिनींनी ज्यांना दुसरा OTP मिळत नव्हता अशांनी घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डावरती आपली KYC पूर्ण केलेली असेल, अशा माता भगिनींचा लाभ नोव्हेंबर महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे। पण जर तुमच्याकडून ही चुकून झालेली असेल तर या शासन निर्णयाच्या शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ती चूक कशी या ठिकाणी निस्तारू शकता। आणि ही जी ऑफिशियल माहिती आहे ही मला टेलिग्राम चॅनलवरतून मिळालेली आहे। आणि टेलिग्राम चॅनलवरती आपल्या महिला व बाल विकास मंत्रालयाचं ऑफिशियल चॅनल आहे, त्यावरून ही माहिती मिळालेली आहे की ज्या ज्या माता भगिनींनी चुकीचा आधार नंबर टाकून दुसरा OTP घेतलाय त्यांनी त्यांचा फॉर्म एडिट कसा करायचा या संदर्भात माहिती आलेली आहे। पण हा GR अशा माता भगिनींसाठी आहे ज्यांना पती किंवा वडील नाहीत आणि त्यांनी अजूनही KYC केलेली नाही। अशा माता भगिनींसाठी 17 नोव्हेंबर 2025 पासून अपडेट आलेले आहे, ज्यामध्ये माता भगिनींना नवीन कागदपत्र अपलोड करण्याचं या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेला आहे। आता या GR मध्ये तुम्हाला त्या कागदपत्रांची लिस्ट दिलेली आहे जे की तुम्हाला आता अपलोड करावे लागणार आहेत। त्याच प्रकारे आता यासाठी कोणकोणत्या माता भगिनी पात्र असतील ते देखील यामध्ये आलेलं आहे, कारण हे ऑप्शन सगळ्यांसाठीच ओपन नसणार आहे। तुम्ही फॉर्म भरताना ज्या ज्या माता भगिनींनी त्या ठिकाणी विधवा, घटस्फोटित, निराधार असं सिलेक्ट केलं होतं त्याच माता भगिनींना हे ऑप्शन मिळणार आहे। आता या शासन निर्णयाच्या प्रस्तावामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना रुपये 1,500 इतका लाभ मिळत असतो। आणि सप्टेंबर 2025 मध्ये जारी केलेल्या अद्ययावत सूचनेनुसार लाभ सातत्याने चालू ठेवण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करे बंधनकारक करण्यात आलेलं होतं। आता तुम्हाला माहिती असेल सप्टेंबर महिन्यात सांगितलं होतं की 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींनी त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आणि त्यासाठी 2 महिने इतका कालावधी दिला होता। आणि हा 2 महिन्यांचा कालावधी 18 नोव्हेंबर 2025 रोजी संपणार आहे आणि 18 नोव्हेंबर हे 1 ते 2 दिवसाच्याच काळावरती राहिलेला आहे। पण या संदर्भातच एक मोठी अपडेट आलेली आहे आणि या GR मध्ये त्याची माहिती आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही चुकून KYC केलेले असेल किंवा अजूनही केलेले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात मोठी संधी घेऊन आलेला आहे, कारण तुमच्यासाठी प्रतिमाह 1,500 रुपये हे फुकट मिळत आहेत आणि सुटले नाही पाहिजे, त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आणि तुमचं प्रोत्साहन आम्हाला मिळावं, तुमच्यासाठी वेळोवेळी असे व्हिडिओ बनावे यासाठी तुम्ही एक छोटासा लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, कारण आपल्या चॅनलवरती लाडकी बहीण योजना संदर्भात फक्त आणि फक्त खऱ्या आणि महत्त्वाच्याच बातम्या येतात। आता सदर KYC प्रक्रियेमध्ये लाभार्थी महिला तसेच त्यांच्या पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक वापरून दुय्यम OTP प्रदानीकरण आवश्यक आहे। म्हणजेच पती किंवा वडील यांचा आधार नंबर टाकून तुम्हाला दुसरा OTP घेणं हे बंधनकारक ठरलेलं आहे। तथापि राज्यातील काही लाभार्थ्यांनी कळवीप्रमाणे पती अथवा वडील नसलेल्या महिलांनी दुय्यम OTP प्राप्त होत नसल्यामुळे त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण होत नव्हती अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि माता भगिनींनी या ठिकाणी एक तिकडम लावला आणि घरातील दुसऱ्या व्यक्तींच्या आधार नंबरने त्यांची KYC पूर्ण केली। आता या संदर्भात महिला व बाल विकास राज्यमंत्री माननीय सौभाग्यवती आदिती तटकरे यांनी निर्देश दिल्यामुळे सदर समस्येवर उपाय म्हणून पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की नवीन या ठिकाणी ऑप्शन चालू झालेला आहे, ज्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशांसाठी कागदपत्र अपलोड करण्याचं या ठिकाणी नवीन टर्मिनल ओपन झालेलं आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती कागदपत्र जे जे मागितले ते टाकावीच लागणार आहेत। जर तुम्ही टाकले नाहीत तर या शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला योजनेतून अबाद केलं जाईल आणि लाभ दिला जाणार नाही। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ नये व पती किंवा वडील नसलेल्या लाभार्थ्यांना KYC पूर्ण करता यावी यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच आता तुम्हाला खाली कागदपत्र दिले आहेत,
पात्रता दिली, अपात्रता दिली, म्हणजे कोणकोणत्या महिलांना ते ऑप्शन दिसणार आहे, सगळ्यांनाच ते ऑप्शन दिसणार नाही. ज्या माता भगिनी खरंच त्यांना पती किंवा वडील नाहीत, अशाच माता भगिनींना ते ऑप्शन दिसणार आहे आणि त्यांनाच या योजनेची 18 नोव्हेंबर नंतर केवायसी करता येणार आहे. या प्रकारे काही महिलांचा प्रश्न होता, की साध्या केवायसीसाठी, जनरल केवायसीसाठी या तारखेमध्ये वाढ होणार का? तर यावरती महिला व बाल विकास मंत्रालयातील आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय, की मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे महिलांना त्यांचे कागदपत्र गमावे लागले होते. यामुळे कदाचित 18 नोव्हेंबर नंतर तुमचा केवायसी करण्याचा वेळ किंवा जो कालावधी असणार आहे तो शक्यतो वाढवला जाऊ शकतो. पण यावरती अजून कुठलाही निर्धारित किंवा शासन जी आर आलेला नाही. त्यामुळे कोणीही ही अपडेट स्वतंत्रपणे खरी समजू नये. आता तुम्हाला ई-केवायसी करताना विशेष कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ई-केवायसी पोर्टलवर पती अथवा वडील उपलब्ध नाहीत असा स्वतंत्र पर्याय किंवा तुम्ही त्याला ऑप्शन म्हणू शकता. दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पासून आता टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे. आता हा जो ऑप्शन आहे सगळ्या माता भगिनींना दिसणार नाही. सगळ्यात अगोदर याची चेकिंग केली जाईल. त्यानंतर सगळ्या पोर्टलवर दाखवलं जाईल आणि महिला त्यानंतर याची केवायसी करू शकतात. या पर्यायाची निवड केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना पुढीलपैकी कोणतेही एक प्रमाणित कागदपत्र अपलोड करणं आवश्यक राहील. पण माता भगिनींनी एक लक्षात घ्यायचंय, त्यांनी आपल्याला एकच कागद अपलोड करायला लावलाय, पण तुम्ही ते दोन्हीही कागद तयार ठेवा. कारण ऐन वेळेस तुम्हाला जो टाइम असणार आहे केवायसी साठी तो खूप कमी दिला जाईल आणि तुमच्याकडे ऐन वेळेला जर तो कागद नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अत्यंत मोठी अडचणींना सावध जावं लागणार आहे. यामध्ये पहिलं तुम्हाला लागणार आहे स्वतःचं विधीपूर्वक प्रतिज्ञापत्र, म्हणजे सेल्फ डिक्लेरेशनचं तुम्हाला ॲफिडेव्हिट लागणार आहे. हे तुम्ही घरी बनवू शकता. यावरती एक कागद येईल. जरी तुम्हाला फॉर्मॅट माहीत नसेल तर लवकरच आपल्या चॅनलवरती त्याचा फॉर्मॅट सांगितला जाईल. ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजनेचं स्वयं घोषणापत्र केलं होतं, तुमचं नाव टाकून सही शिक्का दिला होता, तसंच याचं बनावं लागणार आहे. फॉर्मॅट नसेल तर नक्कीच तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी त्या टेलिग्राम चॅनलवरती त्या फॉर्मॅटची प्रिंट टाकणार आहे. तुम्ही ती प्रिंट डाउनलोड करून आपलं नाव आणि सही शिक्का ठेवून आपला तो कागद तयार ठेवू शकता. त्यानंतर दुसरा असणार आहे, विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे. आता तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र तुमच्या पतीचं लागणार आहे, या ठिकाणी वडिलांचं लागणार नाही. आता प्रश्न पडला असेल की टेलिग्राम चॅनलचं नाव काय? तर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे झकास. आपल्या या यूट्यूब चॅनलचंच नाव आपण टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे विभक्त असल्यास न्यायालय आदेश किंवा प्रमाणपत्र. म्हणजे जर तुमचा डायव्होर्स झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोर्टाचं या ठिकाणी परिपत्र लागणार आहे. त्यानंतर चौथं ते म्हणजे अनाथ किंवा पालकहीन स्थितीत तुम्हाला अधिकृत प्रमाणपत्र लागणार आहे, जे की तुम्हाला तहसीलदार किंवा नायब तहसीलदाराकडून मिळणार आहे. तुम्ही ते तहसील ऑफिसमध्ये जाऊन घेऊ शकता. आता अपलोड केलेले कागदपत्र सत्यापित झाल्यानंतर सदर लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया निर्बाधितरित्या पूर्ण झालेली मानली जाणार नाही किंवा मानली जाईल. आता तुम्ही ते कागदपत्र अपलोड करता त्यांची सगळ्यात अगोदर पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुमची केवायसी या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाईल आणि तुम्हाला योजनेत पात्र ठेवलं जाईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सत्यापन प्रक्रिया. आता सत्यापन प्रक्रिया काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया या ठिकाणी. अजून मला देखील या प्रक्रियेबाबत किंवा या अपडेटबाबत हवी अशी माहिती मिळालेली नाही आणि तुम्हाला मी आता समजून सांगणार आहे. याबद्दल माहिती काय आहे की महिला व बाल विकास विभागाच्या संबंधित जिल्हा कार्यालयाद्वारे अपलोड कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी करण्यात येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी प्रक्रिया सांगितलेली आहे की तुमची ही केवायसीची प्रक्रिया कशी होईल. ज्यावेळेस तुम्ही केवायसी करताना कागदपत्र अपलोड करताना त्याची संपूर्ण बॅक टेस्टिंग ही त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठरवलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापासूनचे हप्ते तुमच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहेत. पडताळणी पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना SMS किंवा पोर्टल नोटिफिकेशनद्वारे स्थिती कळवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला पोर्टलवरती पाहता येईल की तुम्ही केलेली ही केवायसी यशस्वी झाली आहे का. आता तुम्ही मग म्हणाल आम्ही यशस्वी झाली किंवा सक्सेस झाली, पण ती त्या ठिकाणी अप्रूव्ह झाली का रिजेक्ट झाली हे देखील तुम्हाला पाहता येणार आहे. पण यासाठी काही लाभ येणार आहे. आता या ठिकाणी शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे अंतिम मुदतचा. अंतिम मुदत अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या माता भगिनींनी अजूनही केवायसी केलेली नाही, 18 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. सर्व लाभार्थ्यांनी सुधारित प्रक्रियेनुसार 18 नोव्हेंबर 2025 रोजीच्या ठरवलेल्या अंतिम मुदतीपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक राहील. आता ज्या माता भगिनी नॉर्मल किंवा जनरल केवायसी करणार आहेत
त्यांना 18 नोव्हेंबर 2025 आजपर्यंत तरी शेवटची तारीख आहे. यामध्ये काही वेळ वाढवण्यात आला तर त्यानुसार आपल्याला याची अपडेट आपल्या चॅनलवरती शक्यतो मिळणार आहे. त्यानंतर पोर्टलवरील नवीन पर्याय कार्यान्वित झाल्यानंतर निर्धारित वेळेत ई-केवायसी न झाल्यास पुढील हप्त्याचा लाभ तात्पुरता स्थगित राहील. म्हणजे पती किंवा वडील नसलेल्या माता भगिनींना या ठिकाणी पुढील वेळ हा वाढवून मिळणार आहे. पण त्या वाढवून दिलेल्या वेळेत जर महिलांनी त्यांची केवायसी केली नाही तर त्यांना देखील योजनेतून अपात्र केलं जाईल. आता या ठिकाणी काही तांत्रिक अंमलबजावण्या आहेत, त्यासाठी तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हवे असल्यास तुम्ही पाहू शकता. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या त्या तांत्रिक अंमलबजावण्या आहेत. पण या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच तुम्ही मला आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही विचारलेल्या प्रत्येक कमेंटचं उत्तर कमेंटमध्येच दिलं जाईल. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला अगोदर लाईक करावं लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि हा व्हिडिओ त्या माता भगिनींमध्ये शेअर करा ज्यांनी अजूनही केवायसी केलेली नाही, जेणेकरून त्यांना नवीन आलेल्या अपडेटबद्दल माहिती कळेल आणि त्या लवकरात लवकर त्यांची केवायसी करून टाकताल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.